हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू इझी सायन्स यूट्यूब चॅनल. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इव्होल्यूशन ही कन्सेप्ट. तर इव्होल्यूशन वगैरे हे जे काही शब्द आहेत ते तुम्हाला किचकट वाटू शकतात, पण तुम्ही समजता तेवढा किचकट टॉपिक नाही आहे हा, किंवा खूप बोरिंग टॉपिकसुद्धा तुम्हाला हा वाटू शकतो. पण मी ट्राय करेल की तुम्हाला हा टॉपिक बोर होणार नाही, किंवा जी काही इव्होल्यूशनची कन्सेप्ट आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा इव्होल्यूशनची डेफिनेशन बघूयात. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये डेफिनेशन दिलेली आहे इव्होल्यूशनची. इव्होल्यूशन इज द ग्रॅज्युअल चेंज अकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. ओके, डेफिनेशन काय सांगितली? इव्होल्यूशन ही अशी प्रोसेस आहे किंवा इव्होल्यूशन ही अशी कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये काय होतं आहे, ग्रॅज्युअल चेंजेस होत आहेत किंवा ग्रॅज्युअल चेंजेस जे आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये घडत आहेत. पण ते जे काही ग्रॅज्युअल चेंजेस घडत आहेत ते खूप वर्षांपासून घडत आहेत. बरोबर. ग्रॅज्युअलचा अर्थ काय? स्लो, हळूहळू होणारे बदल म्हणजे काय? ग्रॅज्युअल चेंज. तर इव्होल्यूशन ही अशी कन्सेप्ट आहे जी खूप वर्षांपासून होती आहे किंवा खूप वेळ लागतो आहे. ओव्हर अ लाँग ड्युरेशनचा अर्थ काय? की खूप वर्षांपासून किंवा एखादी गोष्ट व्हायला खूप वेळ लागणं म्हणजे ओव्हर अ लाँग ड्युरेशन. मग इव्होल्यूशन ही अशी कन्सेप्ट आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय होत आहेत? ग्रॅज्युअल चेंजेस होत आहेत. ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजे काय? स्लो चेंजेस होत आहेत, आणि हे चेंजेस व्हायला काय होतं आहे की खूप वर्षांचा कालावधी लागलेला आहे. याला म्हणायचं इव्होल्यूशन. मग तुम्ही डेफिनेशन लक्षात ठेवताना हे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत: ग्रॅज्युअल चेंज अँड ओव्हर अ लाँग ड्युरेशन. तुमच्या डेफिनेशनमध्ये इव्होल्यूशनच्या हे दोन वर्ड्स आलेच पाहिजे. मग डेफिनेशन काय आहे परत एकदा बघू आपण. इव्होल्यूशन इज द ग्रॅज्युअल चेंज अकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लाँग ड्युरेशन. म्हणजे खूप कालावधीपासून किंवा खूप वर्षांपासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये ग्रॅज्युअल चेंजेस होत आहेत. म्हणजेच काय? हळूहळू बदल होत आहेत. त्याला म्हणायचं इव्होल्यूशन. जर तुम्ही आत्ताचे मोबाईल्स बघितले आणि आधीचे मोबाईल बघितले तर त्यांच्यामध्ये काय आहेत? हळूहळू बदल होत गेलेत. आधी तुम्ही नोकियाचा मोबाईल बघितला ज्याला काय होतं? कीपॅड होतं. बरोबर. की आपण कीपॅडनी मेसेजिंग वगैरे करायचो किंवा चॅटिंग जे आहे ते कीपॅडवरती जे काही अल्फाबेट्स आहेत ते टाईप करून आपण करायचो. पण आता काय झालं आहे? त्या मॉडेलमध्ये हळूहळू चेंजेस होत स्क्रीन टच मोबाईल आलेत. बरोबर. मग असं झालं आहे का की आज नोकियाचा मोबाईल बाजारात आला आहे कीपॅड असलेला आणि दुसऱ्या दिवशी लगेच स्क्रीन टच मोबाईल विकायला आला आहे? नाही. तर हळूहळू काय झालं? बदल होत गेले टेक्नॉलॉजीमध्ये, आणि टेक्नॉलॉजीमध्ये जे ग्रॅज्युअल चेंजेस होत आहेत त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजीज आल्या आणि स्क्रीन टच मोबाईल किंवा स्मार्टफोन जे आहेत ते अवेलेबल झाले. मग ते लगेच झालेत का? नाही. तिथं पण काय झालं आहे? ओव्हर अ लाँग ड्युरेशन लागलं आहे. बरोबर. ओव्हर अ लाँग ड्युरेशन म्हणजे काय? खूप काळानंतर किंवा खूप वर्षांनंतर हळूहळू बदल होत गेले टेक्नॉलॉजीमध्ये, आणि मग कीपॅडचा मोबाईल बंद होऊन आता काय झाले? स्मार्टफोन किंवा स्क्रीन टच मोबाईल जे आहेत ते बाजारात आले. मग हे काय आहे? मोबाईलचं इव्होल्यूशनच आहे. तसंच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं इव्होल्यूशन झालेलं आहे की हळूहळू लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय झालेत? ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजेच काय? बदल होत गेले खूप कालावधीपासून किंवा खूप वर्षांपासून, आणि मग ह्या कन्सेप्टला आपण काय म्हणतोय? इव्होल्यूशन. तर इव्होल्यूशन म्हणजे काय? इट इज द ग्रॅज्युअल चेंज अकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लाँग ड्युरेशन. दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस. काय आहे की एकदम स्लो प्रोसेस आहे ही, हळूहळू होती. ड्यू टू इव्होल्यूशन देअर इज फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. नवीन स्पीसीज तयार होते. बरोबर. आता नोकियापासून किंवा कीपॅड असलेला मोबाईल जो आहे त्याच्यापासून डायरेक्ट स्मार्टफोन तयार झाला आहे, म्हणजे नवीन मोबाईल तयार झाला आहे. थोडक्यात काय? नवीन स्पीसीज मोबाईलची ही बाजारात तयार झालेली आहे. याला म्हणायचं इव्होल्यूशन. मग इथे तुम्हाला एक इमेज दिसते. या इमेजमध्ये तुम्ही बघताय की हळूहळू काय झालं आहे? मॉडिफिकेशन होत गेलेत किंवा ग्रॅज्युअल चेंजेस होत गेलेत, आणि मग काय झाले? एक कॉम्प्लेक्स ह्युमन बॉडी जी आहे ती तयार झालेली आहे. मग आता हे लगेच झालं आहे का? नाही. मग तुम्ही ही इमेज बघताय, हळूहळू काय झालेत? चेंजेस झालेत, मॉडिफिकेशन झालेत, आणि मग आत्ताचा तुम्हाला जो काही ह्युमन आहे सेल्फी स्टिक घेतलेला, म्हणजे इथं तुम्हाला सेल्फी स्टिक पण दाखवली आहे. थोडक्यात काय? टेक्नॉलॉजी पण इव्हॉल्व होत गेलेल्या आहेत. कळतंय? ह्याला म्हणायचं इव्होल्यूशन. आता आपण नेक्स्ट स्लाईड बघूयात. नेक्स्ट स्लाईडमध्ये मी तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसे डेव्हलप झाले, कसे इव्हॉल्व झाले ते आपण बघणार आहे. मग आता हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते डेव्हलप होताना
काही फेजेस होत्या. ह्या फेजेस ज्या आहेत त्या आपण बघणार आहे की इव्होल्युशनमुळं काय होतं, एक तर नवीन स्पीसीज तयार होती, पूर्णपणे एक तुम्हाला न्यू स्पीसीज फॉर्म झालेली दिसतील. मग तुम्हाला सांगितलं आहे अप्रॉक्सिमेटली 3.5 बिलियन इयर्स अगो, 3.5 बिलियन्स इयर अगो काय झालं आहे की अर्थवरती लाईफ प्रेझेंट नव्हती. बरोबर, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते प्रेझेंट नव्हते. कधी? 3.5 बिलियन इयर्स अगो. मग त्याच्या पुढे तुम्हाला काय सांगितलं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते डेव्हलप व्हायला लागले, पण ते डेव्हलप होताना काही फेजेस दिसून आल्या. मग त्या फेजेस कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण बघणार आहे आता. तर सगळ्यात पहिली फेज जी आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे की सिम्पल एलिमेंट जे आहेत ते ओशनमध्ये तयार झाले. बरोबर, काही सिम्पल एलिमेंट्स आहेत ते ओशनमध्ये, म्हणजेच ओशन म्हणजे काय, समुद्रात तयार झालेले दिसले. बरोबर, किंवा तयार झाले. त्याच्यानंतर काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. बरोबर, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्हाला माहिती असतील, आपण तेही इन डिटेल बघणार आहोत पुढे. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. नंतरची फेज आली की कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड जसे की प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड तयार झाले. बरोबर, म्हणजेच काय की इव्होल्युशन होत गेले, काहीतरी मॉडिफिकेशन होत गेले. त्या फेजेस काय आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होण्याच्या. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगितलं आहे की सिम्पल एलिमेंट जे आहेत ते ओशनमध्ये तयार झाले. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. मग नंतर हे ऑर्गॅनिक कंपाऊंड एकत्र येऊन कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. त्यातले प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड हे जे दोन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते तयार झाले. त्याच्यानंतर मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते फॉर्म झाले. म्हणजेच काय की जे काही न्यूक्लिक ॲसिड होते, बरोबर, हे जे काही न्यूक्लिक ॲसिड्स आहेत किंवा हे जे काही प्रोटीन्स आहेत ह्यांचं काय झालं, मिक्सचर झालं. मग न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन ह्यांचं मिक्सचर तयार होऊन इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. बरोबर, आणि मग इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाल्यानंतर काय मिळालं, तर फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल तयार झालेली मिळाली. म्हणजेच काय, ही जी काही प्रिमिटिव्ह सेल आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय प्रेझेंट दिसलं, तर प्रोटीन प्रेझेंट दिसले आणि न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट दिसलं. मग आता हे प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड काय होते, आधी प्रोटीन वेगळे मिळाले होते, नंतर न्यूक्लिक ॲसिड मिळाले होते म्हणण्यापेक्षा प्रोटीन तयार झाले, मग न्यूक्लिक ॲसिड तयार झाले, मग प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडचं मिक्सचर होऊन एक प्रिमिटिव्ह सेल तयार झाली. आणि ही सेल जर आपण ऑब्झर्व केली, आपण नाही, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेव्हलप होण्याआधी आपण ज्या फेजेस बघितल्या तर परत एकदा मी सांगते. सिम्पल एलिमेंट जे आहेत ते ओशनमध्ये तयार झाले. मग ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते तयार झाले. बरोबर, मग ऑर्गॅनिक कंपाऊंड एकत्र आले आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, जसं की प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड. मग प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड यांचं मिक्सचर तयार झालं आणि एक प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल जी आहे ती तयार झाली. अशा प्रकारे अर्थवरती पहिली सेल तयार झाली. आता नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत थिअरी ऑफ इव्होल्युशन. थिअरी ऑफ इव्होल्युशन म्हणजे काय की इव्होल्युशनची नक्की थिअरी काय आहे हे आपण बघतोय. बरोबर, मग आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते डेव्हलप होण्यासाठी किंवा जे काही डेव्हलप झाले ते थिअरी ऑफ इव्होल्युशनची जी काही थिअरी होती त्याच्या अकॉर्डिंग ते डेव्हलप झाले. मग ही थिअरी तुम्हाला काय सांगते, तर फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे होतं ते सगळ्यात पहिलं जे होते ती प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल होती जी ओशनमध्ये तयार झाली. आणि प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल जी होती तिला आपण काय म्हणतो, प्रोटोप्लाझम. बरोबर, मग हळूहळू जी सेल जी होती, आता ही सेल जी आपण बघितली होती इथे मी ड्रॉ करते, ह्या सेलमध्ये काय होतं तर फक्त प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड होते. बरोबर, ह्याला आपण प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल म्हणतो आणि ह्यालाच आपण प्रोटोप्लाझम असंही देखील म्हणतो. मग ग्रॅज्युअली म्हणजे काय, हळूहळू ही जी सेल आहे ही काय झाली, डेव्हलप व्हायला लागली आणि ती डेव्हलप होऊन काय तयार झालं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे तुम्हाला माहिती आहे अमिबा आणि पॅरामेशियम. मग नंतर काय झालं की हे जे काही सेल्स आहेत ह्यांच्यामध्ये हळूहळू चेंजेस व्हायला लागले आणि ह्या इव्हॉल्व व्हायला लागल्या. आणि ह्या ज्या काही युनिसेल्युलर होत्या किंवा एकदम सिम्पल टाईपच्या सेल होत्या त्या हळूहळू कॉम्प्लेक्स व्हायला लागल्या. म्हणजे ह्यांच्या बॉडीमध्ये मॉडिफिकेशन व्हायला लागलं किंवा ही जी सेल आहे ती मॉडिफाईड व्हायला लागली आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार व्हायला लागला. म्हणजेच काय, युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार व्हायला लागले. म्हणजे सिम्पल टाईप ऑफ सेल होती त्याच्यामध्ये काय झाले, वेगवेगळ्या टाईपच्या
सिस्टीम तयार व्हायला लागल्या, सेलपासून टिश्यूज बनायला लागले, टिश्यूजपासून ऑर्गन्स बनायला लागले, मग ऑर्गन सिस्टीम तयार झाल्या आणि बॉडीमध्ये किंवा जी काही मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे किंवा जे काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ सिस्टीम तयार झाली आणि एक पूर्ण कॉम्प्लेक्स बॉडी जी आहे ती तयार व्हायला लागली. मग हे इव्होल्युशनरी चेंजेस जे आहेत ते एकदम हळूहळू होणारे होते, स्लो होणारे होते आणि हे होण्यासाठी 300 करोड वर्ष लागले, 300 करोड इयर्स लागले ह्या गोष्टी व्हायला आणि मग एक कॉम्प्लेक्स बॉडी तयार झाली, मग ती प्लांटची असू देत किंवा ॲनिमलची असू दे. मग प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट व्हायला लागली. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय की बॉडीमध्ये पूर्ण सिस्टीम तयार व्हायला लागला, ऑर्गन्स तयार व्हायला लागले किंवा प्लांट जे आहे त्यांच्यामध्ये टिश्यूज तयार व्हायला लागले. मग प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द ॲन्सिस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्होल्युशन. मग पूर्ण कॉम्प्लेक्स बॉडीज तयार झाल्या आणि ह्यालाच आपण काय म्हणतोय, इव्होल्युशन. तर थेअरी ऑफ इव्होल्युशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की थेअरी ऑफ इव्होल्युशननुसारच काय झालेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते डेव्हलप झालेले आहेत. मग थेअरी काय सांगते ही की लिव्हिंग मटेरियल जे आहे सगळ्यात पहिल्यांदा कुठे तयार झालं, तर ओशनमध्ये तयार झालं. प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल तयार झाले आणि ही प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल म्हणजेच काय होतं, तर प्रोटोप्लाझम होतं आणि प्रोटोप्लाझममध्ये काय प्रेझेंट होतं, तर प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड होती. बरोबर. मग ह्या प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल किंवा प्रोटोप्लाझमपासून हळूहळू ग्रॅज्युअली आणि स्लोली चेंजेस व्हायला लागले. ती सेल इव्हॉल्व व्हायला लागली आणि हळूहळू मल्टीसेल्युलर म्हणजेच काय, कॉम्प्लेक्स सेल तयार व्हायला लागली. आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी किंवा हे जे काही इव्होल्युशन होतं आहे सिम्पल टाईप ऑफ सेलपासून कॉम्प्लेक्स सेलपर्यंत हे व्हायला जवळजवळ 300 करोड वर्ष लागले. आणि नंतर काय झालं, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट झाली प्लांटची आणि ॲनिमल्सची आणि मग काय झालं की एक पूर्ण इव्हॉल्व स्पीसीज जी आहे ती तयार झाली. ह्यालाच आपण काय म्हणतो, इव्होल्युशन. कळत आहे. म्हणजे थोडक्यात काय की सिम्पल टाईप ऑफ सेल सिम्पल सेलपासून कॉम्प्लेक्स सेल तयार व्हायला किती, 300 करोड इयर्स लागले. कळत आहे. म्हणजे 300 वर्ष गेले की सिम्पल सेल किंवा प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेलपासून कॉम्प्लेक्स सेल तयार व्हायला, म्हणजेच काय, मॉडिफाईड सेल तयार व्हायला. मग ती प्लांट असू देत किंवा ह्युमन असू देत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू देत. ह्याला म्हणायचं थेअरी ऑफ इव्होल्युशन आणि ही इव्होल्युशनची कन्सेप्ट आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण इव्होल्युशनवरती अजून किंवा इव्होल्युशन कसं झालं की जे काही होमोसेपियन्स होते, सेपियन्स तयार झाले, निअँडरथल्स तयार झाले किंवा डेव्हलपमेंट कशी होत गेली एका ह्युमन बॉडीमध्ये आणि मग एक ह्युमन कसा तयार झाला किंवा आत्ताचं जे काही ह्युमन बॉडी आहे ती पूर्णपणे कशी तयार झाली ॲन्सिस्टरपासून, ते आपण बघणार आहोत. आय होप सो की तुम्हाला इव्होल्युशन ही कन्सेप्ट कळली असेल. इव्होल्युशनच्या ह्या 3 स्लाईड ज्या आहेत त्या तुम्हाला मी पूर्णपणे क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा किंवा एखादा टॉपिक कळला नसेल, एखादी कन्सेप्ट कळली नसेल, एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नसेल तर तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी परत एकदा तुम्हाला ते क्लिअर करण्याचं ट्राय करेल. आणि जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.